नमस्कार. आता रात्र झालेली असते. रात्री सायली ही बेडरूममध्ये येते आणि बघते तर काय, अर्जुन हा आता झोपलेला असतो. सायली सगळं आवरते आणि विचार करते, की जर प्रिया तिच्या माहेरी गेली नव्हती, तर ती नेमकी कुठे गेली होती? प्रिया नक्कीच कुठेतरी गेलेली असणार, त्याचा आपल्याला शोध घेतला पाहिजे. जर दामिनी देशमुखनी केस घेतला येईल, याचा अर्थ प्रिया त्या गोष्टीचा एक भाग असणार आहे. आता प्रियावर बारकाईने नजर ठेवली पाहिजे, म्हणजेच एखादा कॅमेरा वगैरे तिच्या रूममध्ये लावला पाहिजे. म्हणजे मागच्या वेळेला केलं होतं तसंच काहीतरी केलं पाहिजे असा विचार सायली करत असते. तर इकडे महिपत हा दामिनी देशमुखला भेटायला तिच्या ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तो दामिनी देशमुखला म्हणतो, आता या केसचं काय? त्यावर दामिनी देशमुख थोडी रागावते आणि म्हणते, एक गोष्ट लक्षात घ्या, आता ही केस माझी आहे आणि या केसपासून तुम्ही थोडं लांब राहिलेलंच बरं. आलं का लक्षात? असं दामिनी देशमुख बोलतात. मैपत रागावलेला असतो. मैपत म्हणतो, ही केस माझ्या मुलीची आहे म्हणून गप्प बसतोय. आता मैपत पुढे काहीच बोलत नाही, कारण मैपतचे हात दगडाखाली असतात. तर इकडे आता सायली विचार करत असते, की प्रियाला जर रंगी हात पकडायचा असेल, तर आपल्याला आता तिच्या रूममध्ये जाऊन कॅमेऱ्याची सिस्टीम लावलीच पाहिजे. आता सायली त्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात करते आणि आता सायली ही प्रियाच्या रूममध्ये येते. हळूच सायली प्रियाच्या रूममध्ये आलेली असते. ती इकडे तिकडे बघते तर प्रिया नसते. मग आता सायली प्रियाच्या रूममध्ये तिचा मोबाईल हा व्हिडिओच्या रूपात ऑन करते आणि तिथनं निघणार असते. ती इकडे तिकडे नजर मारते. आता काही पुरावा मिळतोय का असं सायली बघत असते, तर तिला काहीही पुरावा मिळत नाही. ती आता बाहेर जायला निघते. ती दरवाजाजवळ येते. तेवढ्यात तिला बघते तर काय, समोर प्रिया आलेली असते. आता समोर प्रिया असते. प्रियाला आता मोठा प्रश्न पडलेला असतो, की सायली आणि माझ्या रूममध्ये काय करते? आता प्रिया म्हणते, सायली तू माझ्या रूममध्ये कशाला आली होती? त्यावर सायली म्हणते, अगं तुलाच भेटायला आली होती. त्यावर प्रिया म्हणते, काय मला भेटायला? सायली म्हणते, होय. त्यानंतर आता प्रिया म्हणते, कशासाठी? त्यानंतर सायली म्हणते, अगं काल जो तू शिरा बनवलास ना प्रतिमा आत्याच्या रेसिपीनुसार, ती रेसिपी प्रतिमा आत्याने तुला कधी आणि कोणकोणत्या प्रकारे सांगितली, ती जरा रेसिपी मला सांगशील का? आता प्रिया हादरलेली असते, कारण प्रियाला माहिती असतं शिरा तिने बनवलाच नाहीये. मग प्रिया म्हणते, अगं तुला तर माहिती आहे ना, शिरा तर तूच बनवला होतास. मग सायली म्हणते, तू नक्की जो प्रतिमा आत्याकडनं रेसिपी शिकून आलीस ना, ती रेसिपी मला सांगशील का? आता सायली टेन्शनला आलेली असते. सायली म्हणते, अगं कशाला ते जुने मुडदे काढतेस? रेसिपी आता काय, रेसिपी रेसिपी सारखी असते. त्यावर आता सायली टेन्शनला आलेली असते. आता सायली म्हणते, ठीक आहे सर, तुला आठवत नाही ना, आठवली की सांगा आठवणीने, असं बोलून सायली निघून जाते. आता प्रियाला कळत नसतं की सायली नेमकी कशासाठी आलेली आहे. प्रिया रूम मध्ये शिरते, इकडे तिकडे बघते, पण तिला काहीच कळत नाही. आता प्रियाचं सत्य सायली सर्वांसमोर कसं आणेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.